हा स्वप्नातले दरवाजे? हा तू दरवाजे माझ्या वरून आत आले? आत आलात आणि आमच्या स्वप्नात आलायत. मी तुमच्या स्वप्नात आलो? हा मी स्वप्न स्वप्नात आमचं. तुमच्या स्वप्नात मी आलो? हा काय बोलतोस? नाहीतर काय काय हो मालक, तुम्हाला काय अक्कल बिक्कल आहे का? दुसऱ्याच्या स्वप्नात येता तुम्ही? हा? म्हणजे मला माहित नाही, मी डायरेक्ट मला पण माहित नाही ना कसं आहे. आम्हाला माहिती आहे ना तुम्ही आमच्या स्वप्नात आले. सांगू तुम्हाला सकाळपासून काय केलं तुम्ही? सांगू हा, सांग बचारे, काय केलं मी? सांगू हा. तुम्ही सकाळी उठलात. बचारे सगळेच उठतात सकाळी, काय बरोबर बोलशील? हा, मग ब्रश केलात. हा, मी पुरुष केला. हा, मग तुम्ही टॉयलेट मध्ये गेलात, दरवाजा लावून घेतला. आम्ही आवाज ऐकलेत. थोडे फूट गडबड नाही थोडे, त्याच्यामुळे आवाज. हे आम्हाला कसं कळलं? कारण आमच्या स्वप्नात तुम्ही आलात. खरंच मी तुमच्या स्वप्नात आलो? हा ना. त्याच्यानंतर तुम्ही आंघोळीला गेलात. हा, बरोबर. हा, एक मिनिट वाचून. म्हणजे मी अंघोळीला गेले हे पण तुम्ही स्वप्नात बघितलं? टेन्शन 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 बचारे. प्रसाद, काय झालं? अरे कवरे टेन्शन आहे मला माहिती. काय झालं अरुण? हे म्हातारे घर भाडं म्हणत देत नाही. मी जेव्हा येतो तेव्हा काहीतरी कारण सांगतात, म्हणा घर भाडंच देत नाही. घर भाडं नाही दिलं तर बायको म्हणे जेवायला देत नाही. एकदा तर तिने डायरेक्ट म्हणा बनियन सकट खुंटीवर अडकून टाकला. दिवसभर खाण्यापिण्याचे सगळेच वांदे झाले रे. पण आज ते काही नाही. आज मी घर भाडं वसूल करणार म्हणजे करणार. रे दरवाजा उघडाच ठेवला. आता बघ काय करायचं. कोरे बेजबाबदार आहे. दरवाजा उघड झोपल्यात बसर तुमचे झोपल्यात बसर डॉली 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 भाषा डॉली 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 म्हणून खेचशील वाचर. मी डॉली आहे. डॉली आहे मी. नाही नाही मालक मालक तुम्ही खरंच आलाय? खरं झालं म्हणजे तुला काय वाटतं वाचर? मी तुमच्या स्वप्नात आले. हा? हा काय? हा हा काय? हा 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 घर मालक आपल्या स्वप्नात आलेत. मालक तुम्ही आमच्या स्वप्नात आलायत? हे पण काय फार फोरून वाचर काय पण बोललात तर. अरे माझी किती इच्छा आहे की लोक माझ्या स्वप्नात येतात. ते कधी येत नाही. मी तुमच्या स्वप्नात येईन. अरे यार घर मालक तुमचं काय करू यार. तुमच्या घरात राहायचं, तुमचं भाडं बिडा द्यायचं आणि आम्हाला नवीन मारी अरे करशील वाचर. मालक आहे ना मी. स्वप्नात आलं विचारून यायचं ना हो स्वप्नात तुम्ही. अरे विचारून कसं वाचर? दरवाजा उघडे मी डायरेक्ट आत आलो ना. तुम्हाला काय वाटलं आम्ही एवढे बेजबाबदार आहोत? मग? दरवाजा उघडा टाकून झोपायला? हा तो दरवाजा नाही, हा स्वप्नाचा दरवाजा आहे. हा स्वप्नातले दरवाजे? हा तू दरवाजे माझ्या वरून आत आले? आत आलात आणि आमच्या स्वप्नात आलायत. मी तुमच्या स्वप्नात आलो? हा मी स्वप्न स्वप्नात आमचं. तुमच्या स्वप्नात मी आलो? हा काय बोलतोस? नाहीतर काय काय हो मालक, तुम्हाला काय अक्कल बिक्कल आहे का? दुसऱ्याच्या स्वप्नात येता तुम्ही? हा? म्हणजे मला माहित नाही, मी डायरेक्ट मला पण माहित नाही ना कसं आहे. आम्हाला माहिती आहे ना तुम्ही आमच्या स्वप्नात आले. सांगू तुम्हाला सकाळपासून काय केलं तुम्ही? सांगू हा, सांग बचारे, काय केलं मी? सांगू हा. तुम्ही सकाळी उठलात. बचारे सगळेच उठतात सकाळी, काय बरोबर बोलशील? हा, मग ब्रश केलात. हा, मी पुरुष केला. हा, मग तुम्ही टॉयलेट मध्ये गेलात, दरवाजा लावून घेतला. आम्ही आवाज ऐकलेत. थोडे फूट गडबड नाही थोडे, त्याच्यामुळे आवाज. हे आम्हाला कसं कळलं? कारण आमच्या स्वप्नात तुम्ही आलात. खरंच मी तुमच्या स्वप्नात आलो? हा ना. त्याच्यानंतर तुम्ही आंघोळीला गेलात. हा, बरोबर. हा, एक मिनिट वाचून. म्हणजे मी अंघोळीला गेले हे पण तुम्ही स्वप्नात बघितलं? म्हणजे अंघोळी बिंगोली सगळे म्हणजे म्हणजे सगळं बघितलं तुम्ही? बसारून मी साबण कुठला कुठला वापरला मी साबण ते मला सांगा.
स्वप्नातलं आहे, जरा आठवायला वेळ लागतो. ए, हा सांगतो ना. मालक चपटी वापरली. ना. हा मालक खपची. मालक, तो साबण चोळल्यावर जो फेस आला तो पांढरा होता. मध्ये साबणाचा फेस पांढरा आहे. हेच आम्ही स्वप्नात बघितलंय मालक. है ना? मग तो फेस घालवायला तुम्ही पाणी वापरलात. हा. मग हे सगळं स्वप्नात मी बघितलं मालक. माहितीये काय हा, म्हणजे काय होतं, बऱ्याचदा असं आंघोळ घेतो ना, आता सगळे गुडून गुडून पाणी खाली पडतं. इकडे राहतं तिकडे थोडंसं असं करायचं. ते सगळं आम्ही बघितलंय. हा पाणी वापरलात. मग पुढचं ह्याने बघितलं. मी बघितलं. हा मी बघितलं. तुम्ही बेंबीला साबण लावलात आणि नंतर बेंबीमध्ये बोट फिरत होतात तुम्ही. हे पण तू वगैरे बघितलं. म्हणजे बोंबी पण तुमच्या स्वप्नात आली. तुमची बेंबी वेगळी आणि तुम्ही वेगळे अशी येता का? अशी फिरता तुम्ही? तुम्हाला अटॅचच आहे ना ती? तुम्ही आला किती पण येते. काय विचारतात प्रश्न? मला काय म्हणू ना, नाही तुम्ही आता बेकार इज्जत काढली असती. नाही, बरोबर आहे सगळं तुमचं. मला तुम्हाला काय संस्कार बिंस्कार आहेत की नाही? हा, हा उठलात आणि आमच्या स्वप्नात आलात. राहिलं थोडस. मला सांगा, हा. ह्याच्या आधी आम्ही कधी तुमच्या स्वप्नात आलोय? नाही. कारण आमच्यावर संस्कार आहेत. हा. माझी आई मला नेहमी सांगते, दुसऱ्यांच्या स्वप्नात जाऊ नये. दुसऱ्यांच्या स्वप्नात जातो तो बेडूक असतो. करेक्ट. हा, म्हणजे असं माझी आई कधी बोलली नाही, पण बोलतो बोलतो सर बेडूक बोललाच तू म्हणा. माझी आई बोलली, मी नाही बोललो. मला काय करू तुमचं आमच्या स्वप्नात आलं. आम्ही तरुणपणे स्वप्न बघायची की नाही मालक? ते काय? हा? आमच्या स्वप्नात कोण यायला पाहिजे? दीपिका पदुकोण, राणी मुखर्जी, राणी मुखर्जी, कृती सेनन. प्रीती सेनन, कोण आले? तुम्ही आलात. हा हा हा, ठीक आहे मला मालक तुम्ही जा, मला आता राग येतोय. अरे हो ना, आवरे काय वाचार, सॉरी, मला पण माहित नाही ना, मी आपल्याला आलो, मला पण कळत नाही मी तुमच्या स्वप्नात आलो तर म्हणून. कारण तुमच्याकडे एथिक्स नाहीयेत. हा, म्हणजे ते एथिक्स म्हणजे थोडंसं प्रॉब्लेम झाला डायबिटीजचा, बाकी काय नाही, गोळ्या चालू आहेत माझ्या. मालक आहात म्हणून, नाही तर आडवं करून लादी पुसली त्यात. कळलं ना? हे उत्तर तुमचा, हे उत्तर आहे. एक तर दुसऱ्याच्या स्वप्नात येतात आणि फालतू काहीतरी बोलता. काय एथिक्स नाही, डायबिटीजचं औषध आहे. वाचारे, मला काय एवढ्यावर तरुण बोललो का? मालक तुम्ही इकडे नाही आहात. तुम्ही तिकडे, मला इथे स्वप्न आहे नाही आमचं. त्याला भडकू नको, तो मारेल स्वप्नात. नाहीतर काय सोडतो मला. काय थांब थांब थांब. एक मिनिट मालक, तुम्ही आता तुम्ही निघून जातो, तो हायपर होईल. सॉरी सॉरी हा. सॉरी. अरे पण मला पण नाही ना, मी डायरेक्ट स्वप्नात आलो तर मला कसं सॉरी बोलाय निघा ना. सॉरी सॉरी. ए सॉरी. ठीक आहे. टाकलाय तो. हा. वसरून मी तुमच्या स्वप्नात आलोय ना, हा. मी तुमच्या स्वप्नात आलोय. हा. मग मला घर भाडं द्या. काढा. देतो द्या ना वसरून. देतो. थांब. मी स्वप्नात आलोय ना तुमच्या. हो, देतो. हा, द्या घर भाडं. थांबा जरा थांबा. व्यवहार करायच्या अगोदर थांबा. ए, हे थांब. दे दे दे, चल बोललो का छान पण. मी काय म्हणतो, मी तुम्हाला देतो. हा. पण नंतर स्वप्नातला व्यवहार स्वप्नात ठेवायचा. लक्षात ठेवायचं. नंतर मला काय बोलायचं नाही. म्हणजे? पैसे देणार पण स्वप्नात देणार. हा अहो मालक, कसं असतं तुम्हाला मी सांगतो. हा, कसं असतं? आम्ही तुम्हाला स्वप्नात घरभाडं देणार. तुम्ही जे स्वप्नात घेणार, उद्या स्वप्न तुटल्यावर तुमच्याकडे पैसे नसणार. कारण स्वप्नातले पैसे स्वप्नातच राहतात. ते म्हटलंय कोणीतरी, मनी वसे ते स्वप्नी दिसे, स्वप्नी दिले ते मनी नसे. हे कुणी लिहिलंय? आहे ते मोठे फर्नांडो. मँडी. मालक तुम्ही वाचत जाओ. कधी वाचलेत काय तुम्ही? हा, नाही ते राहिलं तिच्या. तुमचं राहिलं नाही. तुमचं सगळं वाचायचं राहिलंय. थोडंसं राहिले काय? काय पण बोलतात आपले. तू दे रे पैसे द्या. काय देव पैसे. देव पैसे. नाही, नाही, घे, घे. पैसे देतो. थांब, अरे थांब. हो वाचारे. ठीक आहे. नाही बोलत म्हणून. हो हो वाचारे नो, स्वप्नात नका पैसे देऊ ना. स्वप्नातले पैसे स्वप्नात नाही. हा काय कळतंय ना मग. हे काम स्वप्नात नाही. मी जागे पण येईन ना, तर मला द्या. आवा तेव्हा या. आता निघा. हे आमचं स्वप्न आहे यार. ठीक आहे, ठीक आहे. किती लोक थांबलेत यार. चला. सॉरी सॉरी. अरे हो ना, काय बरे तू जावं ते लहान एवढं जावा आता. जावा. लय झालं. पिझ्झा डिलिव्हरी. वसऱ्यांनो. मालक. ऍक्च्युली मालक. काय मालक. नसतात आमच्याकडे. मालक. ऐका ना. वसऱ्यांनो, हा पण तुमच्या स्वप्नात आलाय. आई बापाने संस्कारच केले नाही. ह्यो पण आलाय पुरसून ठोबरं घेऊन आलाय. पिझ्झा डील. अरे अरे तू आमच्या स्वप्नात तू कुठे गोष्ट. एवढा समजूतदार माणूस माझ्या स्वप्नात आला. मरू की काय? तुमची फालतुगिरी झाली असेल तर पिझ्झा घ्या, पैसे द्या.
मालक पैसे देऊन टाका येता बचारे मी कसं पैसे देऊ मालक स्वप्नातले पैसे स्वप्नातच राहतात ना तुम्ही पैसे द्या उद्या उठल्यावर तुमचे पैसे तुमच्याकडेच असणार म्हणजे मी आता पैसे दिले तर माझ्याकडे जाणार म्हणजे देऊ मी याला पैसे किती झाले मला किती 400 500 घे टिप साखर देऊन टाकतो तुला घे पिझ्झा घे हा, पक्की आता पिझ्झा पिझ्झा आला पिझ्झा आला पिझ्झा आला पिझ्झा आला पिझ्झा मला पाणी आण पाणी पिझ्झा मी वचरे मी पिझ्झा अरे वचरे मी कसं पाणी आणू पिझ्झा आलाय मी पिझ्झा खाणार तुम्ही आई मालक हा आमच्या स्वप्नातला पिझ्झा आहे हा आम्ही खाल्लं तर आमचं पोट भरणार तुमच्या स्वप्नातला पिझ्झा तुम्ही खाल्ला तर तुमचं पोट भरणार हे पण बोलायला बसा ना हा पिझ्झा आहे मला खाऊ द्या धराचा अहो तुमचं पोट तुम्हाला उदाहरण देतो तुमच्या स्वप्नात तुम्हाला लघवी लागली हा. आणि आम्ही गेलो चालेल मला जायला लागेल त्याचं आहे मालक आहे चारी पाणी आणा पाणी आणा पाणी पाणी आणतो पाणी इथे आले आता कोणाचे फोन म्हणजे बायकोचा फोन आलाय अरे यार मला काय करू यार तुमचं एवढं करायचं तुमच्यासाठी एक तर तुमच्या घरात राहतो घर भाडं भरतो त्यात आमच्या स्वप्नात तुम्ही आलात तुम्हाला सहन करतो त्यात तुमची बायको पण तुम्हाला काय संस्कार विंस्कार नाहीत काय हो अरे पण ही पण तुमच्या स्वप्नात आले तिला कळत नाही वाचरीला तुमच्या स्वप्नात कसं अहो, आलंय? तुमचीच बायको आहे ती कळत नाही उचला फोन अगोदर दमला तो फोन हॅलो हॅलो हा काय वा कुठं आणायला गेला का मेलाव तिथं घरी येऊन जेवायचं आहे ना का उकिरड्यावरच गिलणार आहे सगळं काय ही एरिया आहे काय रे ही मला बोलते नारळ आणलाय गेला तुम्ही हाय कुठं आता मी स्वप्नातला नारळ दिला तर राहणार आहे का तो नारळ यांना काय कळत आहे तिला केलं का ते? आता काय करायचं इथे मालक तुम्हाला म्हणतो जेवढं तुम्हाला कळलं ना तेवढं आम्हाला पण नाही कळलंय मला तुम्हाला बडबडतायत का अरे झालं म्हणे काय बरबरते अशी बरबरते ना म्हणे लय त्रास होतो काय करू सुचत नाही पण लग्न झाले ना आता काय करायचं बडबडा तुम्ही पण बडा, ओरडा इज्जत काढा लोक मारेल ती बरावरची. अहो, मालक स्वप्न आहे ना उद्या सकाळी वशा म्हणजे मी आता बरोबर तर काहीच नाही होणार स्वप्नात आहे खर्चटणार सुद्धा नाही या काय आहे बच्चारे फालतूगिरी करू नका कान फार फोरेन तिकडे उठलीन गटलीन डायरेक्ट मारे टाकून दे बच्चारे मला बोलते शहाणपणा करतेस बच्चारे माझ्या आई बापांनी हे सगळी घरं करून ठेवलीत म्हणून भाड्याचे पैसे मिळतात नाही तर वसरे तुझ्या एका दिवसाच्या जेवणामध्ये अर्ध चीन जेवल आवरत तू वसरेची खातेस आहे फार एक मिनिट हाव कुठं तुम्ही तू जिकडे तिकडे मी आहे हेच कुठं आहे श्रमिक आणि प्रथमिकच्या स्वप्नात ओके येते मी हा वाचारी येते बोलते ही. येते बोलते आमच्या स्वप्नात तर येऊ नाही शकत है ना? यांना दारच माहित नाही ना आता काय करायचं मालक मालक अरे ती आली यांना विचारा आमच्या स्वप्नात कशा आल्या अरे तुझा नवरा असताना तू परक्याच्या स्वप्नात कशी येतेस तिने मारलं तर लागलंय मला मालक स्वप्न आहे सकाळी काहीच नाही जाणवणार काय बोलतोय खरे मार म्हणे, मार. हे वसरेने मला असं का वाटतंय कसं सकाळी स्वप्न तुटल्यावर सुद्धा माझा जाम चुरचुरणार आहे अरे ये माणसा येडा बिडा झालाय काय जागा हो जरा जागा हो काही झाला स्वप्नात नाहीये जिता आहे जागेवर जिथे आहे मी तू इकडे घरी जा घरी जा घरी जावा घरी जा बोलते मी अरे चालय ए वचरून जास्त वेळ स्वप्नात राहू नका हे काय झालं हो यांना असे काय करत होते ऍक्च्युली काय आलं मालकीनबाई हे असंच करतात नेहमी म्हणजे म्हणजे ते येतात आणि बोलतात मी तुमच्या स्वप्नात आलोय हा. मला घर भाडं द्या हो परवा त्यांना 5 महिन्याचं भाडं दिलं सहा. आता येऊन आम्हाला 6 महिने. 11 महिन्याचं भाडं दिलं 11 महिने. 11 महिन्याचं
हा आणि आता ना मला बोलले की घर भाडं नाही दिलं आमच्याकडून 1500 रुपये पण घेतले आता. अरे बापरे, सॉरी ते मला कळत नाही त्यांना काय झालं. एक मिनिट डॉक्टरकडे घेऊन जा त्यांना. पैसे घे. पिझ्झा साखर. सॉरी पिझ्झा. दिसलं नाही. हे घ्यावा, पैसे ठेवा. आणि त्या परत आल्या ना की त्यांना हकलवून लावायचं आणि मला फोन करायचा डायरेक्ट. सॉरी तुमच्या पिझ्झावर बसली. नाही तुम्ही ठीक आहे, पिझ्झा तसं. खाणार आहे काय? नाही ते डायटिंग वर आहे ना, नाही खात आता मी. होय काय? कव काढायचा आहे मला. येते, चला जा. फोन करा, फोन नका करू त्यांना. रमेश हा. आयुष्य सुंदर आहे फक्त घर मालक अरुण कदम हवा. बाय.